तर नागपूरमधील सोलार एक्सप्लोजिव्ह कंपनीमध्ये स्फोटामध्ये 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती। सोलार एक्सप्लोजिव्ह कंपनीतील स्फोटानंतर मृतांचे नातेवाईक आक्रमक, नातेवाईकांना आत जाऊ देत नसल्याने नॅशनल हायवे अडवत ठिय्या आंदोलन। नागपुरातील सोलार एक्सप्लोजिव्ह कंपनीमध्ये स्फोट, कंपनीच्या गेट समोर आक्रमक झालेल्या नातेवाईकांवर पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून नागपूर कारखान्यातील स्फोट दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत। मुख्यमंत्र्यांकडून स्फोट दुर्घटनेवर शोक व्यक्त। नागपुरातील दुर्घटनास्थळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाहणी, अजित पवारांची देखील दुर्घटनास्थळी भेट। मनोज जरांगे पाटील 24 डिसेंबरच्या अल्टिमेटमवर ठाम, मराठा समाज मागास सिद्ध झालाय, मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची जरांगेंची मागणी। नोंदी सापडलेल्या व्यक्तीच्या सर्व परिवाराला, नातेवाईकांना कुणबी प्रमाणपत्र द्या, मनोज जरांगेंची राज्य सरकारकडे नवी मागणी। शिंदे समितीने कुणबी नोंदी शोधण्याचं काम सुरूच ठेवावं, कायदा पारित झाला तरी नोंदी शोधत राहावं, अभ्यासक वाढवा, शिंदे समितीला मुदतवाढ द्या, जरांगेंची सरकारकडे मागणी। आरक्षणाच्या मुद्द्यावरून धनगर समाज आक्रमक, चाळीसगाव शहरातील अहिल्यादेवी होळकर बिलखोड रस्त्यावर मेंढ्या सोडत धनगर समाजाचा रास्ता रोको। 24 डिसेंबरच्या अल्टिमेटम आधी मनोज जरांगेंची बीडमध्ये इशारा सभा, 23 डिसेंबरला सोलापूर रोडवरील पाटील मैदानावर 100 एकरवर सभा। बीडमध्ये 23 डिसेंबरला मनोज जरांगेंची सभा, सभेसाठी मराठा समन्वयकांच्या गावागावात आता बैठका होणार, सभेला 10 ते 12 लाख मराठा समाज बांधव एकत्रित येण्याची शक्यता। मराठा ओबीसी वादाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपुरात ओबीसी बचाव परिषदेमधून मराठ्यांना ओबीसीमधून सरसकट आरक्षण देण्याच्या मागणीचा निषेध। अंतरवाली सराटीमध्ये दगडफेक आणि लाठीचार्ज प्रकरणात गुन्हे दाखल असलेल्या आंदोलकांना पोलिसांकडून नोटीस, गुन्ह्याचा तपास करण्यासाठी अंबडच्या पोलीस उपविभागीय अधिकारी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले। राज्यभरातील सर्व ग्रामपंचायत उद्यापासून 3 दिवस बंद राहणार, विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय सरपंच परिषदेसह राज्यभरातील ग्रामपंचायतींचा संप। सांगलीच्या जत तालुक्यातील दुष्काळी 8 गावांचा पाणी प्रश्न अखेर मिटलाय, मोठ्या जल्लोषात पार पडलाय म्हैसाळ सिंचन योजनेमधून आलेल्या पाण्याचा पूजन सोहळा। साताऱ्यातील शिवतरमधील लोणंद रस्त्यावर दूध दरवाढीसाठी निषेध आंदोलन, शेतकरी संघटना आणि किसान मंच महाराष्ट्र राज्य यांच्याकडून शासनाचा निषेध। जळगावच्या 40 गावात दूध उत्पादक शेतकरी आक्रमक, दूध रस्त्यावर ओतून शेतकऱ्यांकडून रास्ता रोको आंदोलन, दूध दरवाढ वाढवण्याची मागणी होत्या। अहमदनगरच्या राहुरी तालुक्यातील शिसेगावसह माहेगावात दूध भेसळीवर छापे, कारवाईसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवरच दुकानदारांचा हल्ला, मुद्देमालासह एक आरोपी ताब्यात। उपमुख्यमंत्री अजित पवारांची गडचिरोलीमध्ये कोनसरी लोह खनिज प्रकल्पाला भेट, जानेवारीत गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते कोनसरी लोह खनिज प्रकल्पाचं उद्घाटन होणार। अहमदनगरच्या कर्जत जामखेड एमआयडीसीसाठी आमदार राम शिंदेंच्या उपस्थितीत कर्जतमध्ये अधिकारी आणि ग्रामस्थांची बैठकीमध्ये एमएसआरडीसी नवीन जागेसंदर्भात चर्चा होत्या। अलिबागमध्ये कबड्डी सामना सुरू असताना प्रेक्षकांसह गॅलरी कोसळली, गरुडपाळ येथील कबड्डीचे सामने सुरू असताना प्रेक्षक गॅलरी कोसळल्याने मोठा अपघातात 4 जण जखमी असल्याची माहिती। पुण्याच्या खेड तालुक्यातील तेरहली चोरीमध्ये बैलगाडा शर्यतींचं आयोजन करण्यात आलं, शरद पवारांच्या उपस्थितीत केसरी बैलगाडा शर्यत। पुण्याच्या शिरूर तालुक्यातील रांजण गावात मॅरेथॉन स्पर्धेसाठी खासदार अमोल कोल्हे, अभिनेता आकाश ठोसर आणि उद्योजिका जान्हवी धरीवाल बालद यांची उपस्थिती। परभणी जिल्हा नियोजन समिती निधी वाटपाबाबत उद्या निकाल, लोकप्रतिनिधींसह जिल्हावासियांच्या संभाजीनगर उच्च न्यायालयाच्या निकालाकडे आता नजरा लागल्यात। वाशिम जिल्ह्यात अंगणवाडी सेविकांच्या संपाचा 1176 अंगणवाड्यांना फटका, अतितीव्र आणि तीव्र कुपोषित गटातील बालकांना संदर्भ सेवालाही आता मिळणं कठीण झालेलं आहे, तर कुपोषित बालकांच्या आरोग्याचा प्रश्न आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे। जेजुरीच्या खंडोबा गडावर चंपाषष्ठी उत्सवाला भाविकांची प्रचंड गर्दी, भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून ज्येष्ठ आणि दिव्यांग भाविकांसाठीच मंदिर प्रशासनाकडून वाहनांची सोय करण्यात आली आहे।
जेजुरीतून स्वामी समर्थांच्या पालखी सोहळ्याचं अक्कलकोट इथं प्रस्थान। सलग 22व्या वर्षी जेजुरीच्या कडेपाठारावर समर्थांच्या पादुकांना घालण्यात आला अभिषेक। वर्ध्याच्या आर्वी तालुक्यातील खरांगणा मोरांगणा इथं संत काळे महाराज पुण्यतिथी महोत्सवाला सुरुवात। दररोज सकाळी प्रभात फेरी त्याचबरोबर भजनासह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे। पुण्याच्या भोरमधील शेतकरी कृषी प्रदर्शन। काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे यांच्या हस्ते प्रदर्शनाचं उद्घाटन। प्रदर्शन पाहण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी। धुळे जिल्ह्यातल्या शिंदखेडमधील आरोपींना एकाच गुन्ह्यात दोघांना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा। जिल्ह्यातील पशुवैद्यकीय अधिकारी घरी जात असताना आरोपींनी केली होती हत्या। पुण्यात विमाननगर भागात सलग 2 दिवस अतिक्रमण हटाव मोहीम। बांधकाम विभाग आणि नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या कारवाईत तब्बल 76 मिळकतींवर हातोडा। अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातील लाखापुरीत अवकाळी पावसानं हरभऱ्याचं प्रचंड नुकसान। शेतकऱ्यांना 4 एकर हरभऱ्यावर फिरवलाय नांगर। शासनानं मदत देण्याची शेतकऱ्याची मागणी। हिंगोलीत अवकाळी पावसानं हरभऱ्यावर रोगाचा प्रादुर्भाव। फवारणी करूनही रोग आटोक्यात येत नसल्यानं शेतकऱ्यांना हरभऱ्यावर फिरवलाय रोटावेटर। जळगाव जिल्ह्यातील काही तालुके नुकसानीच्या यादीतून वगळल्यानं शेतकरी आक्रमक। केंद्रीय पथकानं नुकसानग्रस्त भागात पाहणी न केल्यानं शेतकऱ्यांचा संताप। बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पावसानंतर आता पूर पिकांवर अळीचं संकट। जिल्ह्यातील 62,977 हेक्टरवरील पीक धोक्यात आलंय। यवतमाळच्या खुल्या बाजारात सोयाबीनचे दर घसरले। क्विंटल मागे 800 रुपयांची घसरण। बाजारपेठेत सोयाबीन विक्रीसाठी आणण्याची प्रक्रिया थांबली। बाजारातील आवक थांबल्यानं व्यापारी चिंतेत। रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील आंबेवाडीमध्ये विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान। पिंजऱ्याच्या सहाय्यानं विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुटका। डहाणूच्या कैडाण परिसरात आढळलीत बिबट्याची 2 पिल्लं। वन विभागाकडून शोध मोहीम सुरू। बिबट्याचा परिसरात वावर असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। अकोला शहरातल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील फुटपाथच्या कामाला सुरुवात। अनेक वर्षांपासून रखडलेला फुटपाथ सुरू होणार असल्यानं अकोलेकरांना याचा लाभ घेता येणार। पुण्यातील सिंहगड किल्ल्याच्या कल्याण दरवाजाच्या डागडुजीचं काम पुढील आठवड्याभरात सुरू होणार। प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत 5.5 कोटी रुपयांचा निधी मंजूर। सोलापूरच्या माढा तालुक्यातील टाकळी ग्रामपंचायतीसमोर ग्रामस्थांचं उपोषण। ग्रामपंचायतीनं केलेल्या विकास कामांची चौकशी करण्याची मागणी। साताऱ्याच्या पाटण तालुक्यातील वांग मराठवाडी धरणाचे काम अंतिम टप्प्यात। पावसाळ्यापासून पूर्ण क्षमतेनं पाणी पुरवठा करण्यात येणार। सातारा सांगली जिल्ह्याला फायदा होणार। पुणे शहरात सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई। 5 दिवसात महानगरपालिकेकडून 2370 नागरिकांवर कारवाई। 9 लाखांचा दंड वसूल। पुण्यात शरीर संबंधास नकार दिल्यानं महिलेची हत्या। बिबवेवाडी परिसरात एका मंदिराजवळ मृत अवस्थेत सापडलेल्या महिलेचा दोघांनी खून केल्याची माहिती। लातूरमध्ये लाखो रुपयांचे मोबाईल चोरणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात। 4 लाख रुपयांचे 34 मोबाईल हस्तगत। आणखी चोरीच्या घटना उघड होण्याची शक्यता आहे। हिंगोलीत घरातून दागिने लांबवणाऱ्या आरोपीला अटक। 1 मोबाईल, सोन्या चांदीचे दागिने जप्त। अहमदनगर एमआयडीसी परिसरात 2 जणांची एका व्यक्तीला जबर मारहाण करणारे दोघे देखील पोलिसांच्या ताब्यात। लातूर आणि औसा बस स्थानकात प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू चोरणाऱ्या एकाला अटक। 2,65,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी केलाय जप्त। भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर येथे वाळू चोरीसाठी अवलंबली पुष्पा स्टाईल। लाखांदूर माळेघाट मार्गावर ट्रॅक्टरच्या सहाय्यानं धान पोत्या